काही लोक फिलिप 4-4 पडायला, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, देव संध्या देतो, आज सुधरल, उद्या सुधरल. देवानं जे स्वातंत्र्य दिले त्याचा आनंद चांगल्या गोष्टीमध्ये घ्या, वाईट गोष्टीमध्ये परत घ्यायचा नाही. वाईटचा बी आनंद घेऊ शकतो आणि चांगल्या गोष्टीचा बी आनंद घेऊ शकतो. म्हणा हालेलुया. कुठला आनंद घ्यायचा आहे? प्रभू मध्ये राहून आनंद घ्यायचा आहे का परत शैतानाकडे जाऊन आनंद घ्यायचा आहे? शरीराच्या द्वारे परत आपण मोबाईलच्या द्वारे, वाचण्याच्या द्वारे, चुकीच्या गोष्टी करून, जगातल्या गोष्टी, जगातल्या मित्राच्या द्वारे आनंद घेऊ शकतो. आता काही लोक फिलिप 4:4 प्रमाणे जगातला आनंद घ्यायले. प्रभूने सांगितले आनंद घ्या. टीव्ही बघण्याच्या आनंदाद्वारे घ्यायले, तंबाखू खाण्याच्या द्वारे आनंद घ्यायले, लबाड्या करून श्रीमंत होण्याच्या भानगडीत लागले, ते आनंद घ्यायले. प्रभूने सांगितले आनंद घ्या, आनंद घ्या, आनंद घ्या. प्रभूने असा आनंद नाही सांगितलेला. प्रभूने सांगितले आनंद म्हणजे संकटामध्ये बी आनंद घ्यायचा आहे, दुःखामध्ये बी आनंद घ्यायचा आहे, त्रासामध्ये बी आनंद घ्यायचा आहे आपल्याला. हालेलुया. येताय का कधी आनंद? उपासी तपाशी पौल म्हणतो की मी उपासामध्ये, संकटामध्ये देवाची सेवा केली. देवानं म्हणला नाही की तो आनंद म्हणजे पैसा असेल तरच आनंद आहे, टोपल्यावर मटण असेल म्हणून आनंद आहे, या ढिगाराभर कपडे असतील म्हणून आनंद. अहो, कपडे असले नसले तरी आपण आनंद करायचा. सोनं असेल किंवा